खाली दिलेली कथा लोककथांच्या व भक्तिकथांच्या परंपरेतली आहे. स्वामी समर्थांवरील श्रद्धा, अनुभूती आणि भक्तिभाव यांवर आधारलेली. काही प्रसंग प्रचलित आख्यायिकांशी साधर्म्य ठेवतात, तर काही कथा रूपाने मांडलेली आहेत. चोळाप्पा महाराज कलकोट स्वामी समर्थांचा परमभक्त. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर डोंगररांगांच्या कुशीत वसलेले एक छोटेसे गाव कलकोट. आज ते गाव फारसे कुणाला माहीत नाही, पण एकेकाळी या गावाचे नाव घेतले की भक्तांच्या डोळ्यांत आदर आणि श्रद्धा दाटून यायची. कारण याच भूमीत जन्म झाला होता एका विलक्षण भक्ताचा, चोळाप्पा महाराज. चोळाप्पा महाराज हे कोणते मोठे संन्यासी नव्हते, ना कुठल्या मठाचे अधिपती. ते होते एक साधे, गरीब, पण अंतःकरणाने अतिशय निर्मळ असे गृहस्थ. त्यांच्या जीवनाचे एकमेव केंद्र होते अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. बालपण आणि भक्तीची पहिली ठिणगी. चोळाप्पांचा जन्म अत्यंत साध्या कुटुंबात झाला. वडील शेतमजूर, आई कष्टकरी. बालपणापासूनच चोळाप्पा वेगळे होते. इतर मुलं खेळण्यात रमायची, पण चोळाप्पा मात्र एखाद्या झाडाखाली शांत बसून आकाशाकडे पाहत राहायचे. कोणी विचारलं, काय करतोस? तर ते हसून म्हणायचे, कोणीतरी मला पाहतोय आणि मी त्यांना. एकदा गावात अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची कीर्ती ऐकू आली. त्यांच्या चमत्कारांच्या, करुणेच्या आणि भक्तवत्सलतेच्या कथा सांगितल्या जाऊ लागल्या. त्या कथा ऐकताना चोळाप्पांच्या अंगावर रोमांच उठले. मनात काहीतरी हलले. त्या रात्री त्यांनी स्वप्न पाहिले. एक तेजस्वी योगी, राख अंगावर लावलेली, डोळे करुणेने भरलेले, त्यांना हाक मारत होते. चोळाप्पा, मी तुझी वाट पाहतोय. त्या दिवसापासून चोळाप्पा बदलले. स्वामी समर्थांची ओढ. कलकोटहून अक्कलकोट अंतर खूप होते. रस्ता कठीण, पैसा नाही, शरीर नाजूक, पण मनात एकच ध्यास, स्वामींना भेटायचं. आई वडिलांनी खूप समजावलं, बाळा, घरची परिस्थिती पहा. पण चोळाप्पा शांतपणे म्हणाले, स्वामी मला बोलावतात आहेत, तेच सांभाळतील. एका पहाटे कोणालाही न सांगता, हातात काठी आणि मनात नाम घेत, ते अक्कलकोटच्या दिशेने निघाले. वाटेत उपास, तहान, उन्हाची झळ, पण ओठांवर एकच नाम, श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटातील पहिली भेट. अक्कलकोटला पोहोचल्यावर स्वामी समर्थ दरबारात बसले होते. चोळाप्पा दूरच उभे राहिले. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. शब्द फुटत नव्हते. तेवढ्यात स्वामी समर्थांनी कडाडून हाक मारली, एक कलकोटच्या चोळाप्पा, इतका वेळ का लावलास? सगळे स्तब्ध झाले. चोळाप्पा थरथरत पुढे गेले आणि स्वामींच्या चरणांवर कोसळले. माझं काहीच नाही स्वामी, सगळं तुम्हीच. स्वामी समर्थ हसले, मग इथेच रहा, काम कर, सेवा कर, पण लक्षात ठेव, मी देहात नाही, भावात आहे. सेवा, परीक्षा आणि अखंड निष्ठा. चोळाप्पा अक्कलकोटात राहू लागले. स्वामींची सेवा, आश्रमातील काम, भक्तांची मदत, हेच त्यांचे जीवन झाले. स्वामी त्यांची वेळोवेळी परीक्षा घेत. कधी उपाशी ठेवत, कधी रागावत, कधी अपमान करत. एकदा तर स्वामींनी सगळ्यांसमोर त्यांना हाकलून दिलं, निघ इथून, तुला काही येत नाही. सगळे दुःखी झाले. पण चोळाप्पा शांतपणे बाहेर गेले, झाडाखाली बसले आणि म्हणाले, स्वामी, तुम्ही बाहेर हाकललं, पण हृदयातून नाही. रात्री स्वामी स्वतः तिथे आले आणि म्हणाले, हीच खरी भक्ती आहे. कलकोटला परत आणि स्वामींची अनुभूती. काही काळानंतर स्वामींच्या आज्ञेने चोळाप्पा कलकोटला परतले. आता तुझं काम तिथे आहे. कलकोटमध्ये राहूनही त्यांची स्वामींशी नाळ तुटली नाही. ते रोज ध्यानात स्वामींशी संवाद साधायचे. गावकऱ्यांना आजारातून मुक्ती, संकटांतून मार्गदर्शन मिळू लागलं. लोक म्हणू लागले, चोळाप्पा महाराज बोलतात नाहीत,